लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 होणार नाही. सरकार आर्थिक अडचणीत अडकल्यामुळे कदाचित योजना बंद सुद्धा होऊ शकते. सविस्तर सांगतो. महाराष्ट्रातील करोडो माता भगिनींसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडी निराशाजनक बातमी समोर आली आहे. निवडणुकीच्या काळात ज्या लाडकी बहीण योजनेचा डंका वाजला, ज्या योजनेमुळे महायुतीला भरभरून मते मिळाली, त्याच योजनेबद्दल सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की पैसे वाढवून मिळतील, रक्कम 1500 वरून 2100 किंवा 3000 होईल. पण आता सरकारने या वाढीव रकमेला चक्क डीप फ्रीज मध्ये टाकले. म्हणजेच ही वाढ आता अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? बहिणींची फसवणूक झाली आहे का? आणि सरकारने हे पाऊल का उचललं? चला या स्पेशल रिपोर्ट मध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम एच. मंडळी, तुम्हाला आठवत असेल, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांनी घसा फोडून सांगितलं होतं की आमचं सरकार पुन्हा येऊ द्या, आम्ही लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून वाढवून 2100 रुपये आणि पुढे 3000 रुपये करू. बहिणींनी विश्वास ठेवला, भरभरून मतदान केलं. सरकार पुन्हा सत्तेत आलं, पण आता खुर्ची मिळताच सुरू बदलले आहेत. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार सरकारने या वाढीव रकमेचा निर्णय सध्या बासनात गुढाळून ठेवला आहे. म्हणजेच तुर्तास तरी तुमच्या खात्यात वाढीव पैसे येणार नाहीत. जी जुनी रक्कम आहे ती चालू राहील. सरकारने या निर्णयामागे आर्थिक परिस्थितीचं कारण पुढे केलं आहे. वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या डोळ्यात अंजन घातले. त्यांचं म्हणणं आहे की राज्याच्या तिजोरीवर आधीच कर्जाचा मोठा डोंगर आहे. जर रक्कम वाढवली तर राज्याचं बजेट कोलमडून पडेल. कर्मचाऱ्यांचे पगार करायला आणि विकासाचे कामं करायला पैसेच उरणार नाहीत. थोडक्यात काय, तर मतांसाठी घोषणा करताना तिजोरीचा विचार केला गेला नाही आणि आता वास्तव समोर आल्यावर हात वर केले जात आहे. आतली बातमी अशी आहे की राज्याच्या अर्थ खात्याने स्पष्ट सांगितले की सध्या कोणतीही नवीन आर्थिक जबाबदारी घेऊ नका. आधीच लाडकी बहीण योजनेमुळे दर महिन्याला हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत. त्यात जर रक्कम वाढवली तर राज्याची अर्थव्यवस्था श्रीलंकेसारखी संकटात येऊ शकते. त्यामुळेच जोपर्यंत नवीन बजेट येत नाही किंवा उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडत नाही, तोपर्यंत ही वाढ होल्डवर ठेवण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांना म्हणजेच महाविकास आघाडीला यात कोलीत मिळाले. विरोधक म्हणतायत, आम्ही आधीच सांगत होतो की ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे. मते मिळवण्यासाठी आमिष दाखवलं गेलं आणि आता काम झाल्यावर बहिणींना वाऱ्यावर सोडलं. विरोधकांचा आरोप आहे की हा राज्यातील महिलांचा विश्वासघात आहे. आता लाख मोलाचा प्रश्न, ही वाढ कधी मिळणार की मिळणारच नाही? तज्ज्ञांच्या मते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. सरकार कदाचित पुन्हा यावर हालचाल करेल, पण तोपर्यंत पुढचे काही महिने तरी 1500 रुपयांवरच समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. वाढीव रकमेचं स्वप्न सध्या तरी लांबणीवर पडलं आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर बोलाची कडी आणि बोलाचा भात असा प्रकार दिसतोय. आश्वासन देताना मोठा गाजावाजा झाला, पण अंमलबजावणी करताना सरकारचे हात आखाडतायत. माता भगिनींनो, तुम्हाला काय वाटतं? सरकारने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून तुमची निराशा झाली आहे का? की राज्याची आर्थिक स्थिती पाहून तुम्ही सरकारला समजून घ्याल? तुमचं प्रामाणिक मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.